नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर मार्केटविषयी आपल्याला थोडीशी वेगळी माहिती घेऊया. निफ्टी आणि स्टॉक मार्केट. निफ्टी म्हणजे काय? निफ्टी म्हणजे काय असतं, की बाबा जो काही आपल्या निफ्टी 50चे जे काही टॉप 10 शेअर्स आहे, तो मिळून आपला एक निफ्टी बनला गेलेला आहे. निफ्टीमध्ये काय असतात डिफरंट टाइप ऑफ शेअर्स असतात. पहिले लार्ज कॅप कंपनी, दुसरी मिड कॅप कंपनी आणि तिसरी स्मॉल कॅप कंपनी आणि चौथी असते ती भंगार कॅप कंपनी. म्हणजे जे काही स्टॉक्स आहेत, ते स्टॉक याच्याशी काहीही संबंध नाही. जे की बाबा चढतही नाहीत, पडतही नाहीत आणि पेनी स्टॉक असतात. लोकं त्यामध्ये येतात, ट्रेडिंग करतात आणि प्रॉफिट काढतात आणि सोडून देतात. त्याला आपण भंगार कॅप म्हटलं गेलेलं आहे. पण आपल्याला जर प्रॉफिट करायचं असेल तर शेअर मार्केटमध्ये चांगल्या रीतीनं, तर लार्ज कॅपमध्ये 100% तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. लार्ज कॅपचं वैशिष्ट्य असं आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये उदाहरणार्थ आपण घेऊया रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एच-डी-एफ-सी बँक ह्या 2 कंपन्यांमध्ये जर तुम्ही बायिंग करत असाल, तर कंटिन्यूअसली डेफिनिटली कमीत कमी 5 वर्ष, 10 वर्ष बायिंग करत राहा. आणि मिड कॅपमध्ये जर आणि स्मॉल कॅपमध्ये जर तुम्हाला बायिंग करायची असेल, तर एक कालावधी गृहीत धरून चला मिनिमम 3 वर्ष आणि मॅक्सिमम 5 वर्ष. पण जेव्हा-जेव्हा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, त्यावेळेस तुम्हाला टेक्निकल आणि फंडामेंटल या 2 गोष्टीचं नॉलेज असणं फार आवश्यक असतं. मित्रांनो, हळू-हळू आपण काय करूया टेक्निकल आणि फंडामेंटलमध्ये एनालिसिस कसं करायचं, ते आपण एका व्हिडिओद्वारे तुम्हाला मी सविस्तर सांगत राहील. आज एवढी थोडीशी आपण माहिती घेऊया. धन्यवाद.